एमडी ड्रग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची जिल्ह्यात राजरोस विक्री होत असल्याचे आढळले। दरम्यान हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या कोरोचीतील 30 वर्षीय ऋषभ खरात याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 134 ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आणि रोख रक्कम असा 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। खरात हा दिल्लीला विमानाने जाऊन एमडी ड्रग खरेदी करत होता आणि इचलकरंजी परिसरात तसंच गोव्यातही ते विकत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे जिल्ह्यातील मेफेड्रॉन विक्रीचं जाळं गल्ली ते दिल्ली असल्याचं स्पष्ट झालंय। शहापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना 3 दिवसांपूर्वी कोरोची गावात मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार संशयितांवर पाळत ठेवून शहापूर पोलिसांनी शुक्रवारी पंचगंगा साखर कारखाना ते कोरोची या मार्गावर सापळा रचून ऋषभ खरात याला ताब्यात घेतलं। त्याची अंगझडती घेतली असता पांढरा, चॉकलेटी, फिक्कट गुलाबी, फिक्कट पिवळा अशा विविध रंगातील 134 ग्रॅम मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील मेफेड्रॉन अंमली पदार्थ आणि वजनकाटा सॅक यासह 7.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय। आत्तापर्यंतची मिशन झिरो ड्रग्ज या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत केलेली ही मोठी कारवाई आहे। पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, सतीश कुंभार, अर्जुन फातले, रोहित डावाळे, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, महेश शेळके, इम्रान मुल्ला सहभागी झाले होते। खरात याला न्यायालयानं 5 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान खरातकडून अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत। ऋषभ खरात हा एमडी ड्रग्ज खरेदीसाठी चक्क विमानानं दिल्लीला जायचा आणि येताना कोणाला संशय येऊ नये म्हणून ट्रकला हात करून किंवा रेल्वेनं परत यायचा। हे अंमली पदार्थ ऋषभनं इचलकरंजी परिसरातील नामाचीन गुन्हेगारांना आणि गोव्यालाही विकल्याचे तपासात समोर आलंय। पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील कोरोची येथे राहणारा युवक ऋषभ खरात हा अंमली पदार्थ विकत असल्याबाबत गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली होती। त्यासाठी सापळा लावला असता काल संध्याकाळी त्याच्या ताब्यातून 134 ग्रॅम मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। त्याची पुढील व बॅकवर्ड लिंक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। तपासानंतर पुढील कारवाई करतो। आतापर्यंत इचलकरंजी परिसरात गांजासह तत्सम अंमली पदार्थाची विक्री आणि त्याची नशा करणाऱ्यांवर कारवाई होत होती। मात्र आता घातक समजलं जाणारं एमडी ड्रग्ज विक्रीचं ही रॅकेट इचलकरंजीत कार्यरत असल्याचं पोलीस कारवाईतूनच समोर आलंय। अशा अंमली पदार्थांमुळे जीवन उद्ध्वस्त होत असलेल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढून कठोर कारवाईची मागणी होती आहे।